श्री स्वामी समर्थ. नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. 30 डिसेंबरला म्हणजे सोमवारी सोमवती अमावस्या आलेली आहे. तर या सोमवती अमावस्याला दिवा लावल्याने आपल्याला काय फायदे होतात याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितरही प्रसन्न होतात. सोमवती अमावस्येला आवर्जून या ठिकाणी दिवे लावायला विसरू नका. तर सोमवती अमावस्येला कोणत्या कोणत्या ठिकाणी दिवे लावावेत हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. या वर्षातील शेवटची अमावस्या ही 30 डिसेंबरला म्हणजे सोमवारी आहे. याला पौष अमावस्या असंही म्हटलं जातं. सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काहीतरी दान करण्याची परंपरा आहे. यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते. त्याचप्रमाणे पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान व सोमवती अमावस्येच्या दिवशी दिवा लावणे खूप महत्त्वाचे मानले जाते. हा दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पितरांनाही प्रसन्नता मिळते, ज्यामुळे कुटुंबात सुख आणि समृद्धी वाढते. सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर देवी लक्ष्मीसाठी तुपाचा दिवा लावावा. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता. दिव्याच्या ठिकाणी पाण्याचे भांडे ठेवा आणि मुख्य दरवाजा उघडा ठेवा. असे केल्याने देवी प्रसन्न होऊन तुमच्या घरी येईल. त्याचप्रमाणे सोमवती अमावस्येनिमित्त घराबाहेर दक्षिण दिशेला आपल्या पूर्वजांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. जेव्हा पूर्वज अमावस्येच्या संध्याकाळी आपल्या जगात परत येतात तेव्हा त्यांच्या मार्गात प्रकाश पडतो. यामुळे ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजाकडून तर्पण, पिंडदान इत्यादीची अपेक्षा करतात. जर हे सर्व तुम्ही सोमवती अमावस्येला केले तर खूप चांगले ठरते. त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी आवर्जून तुम्ही या वस्तूंचे दान करावे. असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवता आणि पूर्वजांचा वास असतो. अशा वेळी तुम्ही जर सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. जर तुमची इच्छा असेल तर आपण देवतांसाठी तिळाच्या तेलाचा दिवा आणि पितरांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावू शकता. असे केल्याने तुमची दुःख दूर होतील आणि तुम्हाला देवाची कृपा होईल. असं म्हटलं जाते की ईशान्य कोपऱ्यात देवांचा वास असतो. त्यामुळे सोमवती अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य दिशेच्या कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा. तुमचे घर धन आणि धान्याने भरले जाईल. त्याचप्रमाणे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. कधीही पैशाची चणचण भासणार नाही. तर हा दिवा आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात हा दिवा लावायचा आहे. दिवा अंधार दूर करतो आणि सकारात्मकता पसरवतो. सोमवती अमावस्येला सूर्यास्त संध्याकाळी 5:34 होईल. सूर्यास्तानंतर प्रदोष कालावधी सुरू होतो. या वेळेपासून सोमवती अमावस्येला दिवा लावू शकता. अशा प्रकारे सोमवती अमावस्येला आवर्जून या 5 ठिकाणी दिवा लावायला विसरू नका. सोमवती अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही हा उपाय करायला विसरू नका. तुम्हाला जर ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.